नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 16 एप्रिल 2026 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडेफार चढ उतार पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरलेले पाहायला मिळतात। तर कांद्यांची परिस्थिती देखील आपल्याला तशीच पाहायला मिळते। इतरही काय शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तेवढ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये 50 ते 55 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। चांगले माल जे ते मार्केटमध्ये थोडेफार कमी असलेले पाहायला मिळतात। आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आस्टरचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील गुलाबाचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार कायम पाहायला मिळते। कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 60 ते 70 गाड्यांची आवक कांद्यासाठी आज झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 10 ते एका दुसऱ्या वक्तासाठी 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण कायम पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते। तर हलके माल जे साधारणतः 5 ते 7 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। पापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पापडाचे दर जे आहेत साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। पुणेगावची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पुणेगावचे दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे 35 तर हलक्या मालासाठी 15 रुपये 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळते। वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वालगवडीचे दर जे आहेत 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती शेवग्याची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी साधारणतः दर जे 7 ते 8 रुपयापासून देखील हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 तर हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतोय। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतोय। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे आहेत 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतोय। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळते।
काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते 12 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग्याचे दर पारा होतात. आज आल्याची आवक मार्केटमध्ये कमी पारा होते, त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पारा होतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात. हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील दर पारा होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारा होते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारा होतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे येते 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील मिरचीचे दर पारा होतात. टरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. त्याचबरोबर हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती आज पाहायला होते. त्याचबरोबर कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. चांगल्या मालासाठी दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते, तर लहान साईज मध्ये हलके माल जे 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पारा होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत 100 ते 120 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील लिंबांचे दर पारा होतात. मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आवक देखील आपल्याला कमी असलेली पारा होते. त्याचबरोबर दर ही 10 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कमी जास्त होताना पाहायला होतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावान पेरूसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर कलिंगड पेरूच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी 140 ते 150 तर हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पाहायला होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला होते. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते. चांगले माल 150 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे त्या 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते.